Hello students, how are you? Students, now we start our EVS lesson number 4, next part. Lesson number 4, direction and maps. Now we start this lesson, next part. Okay. यूज ऑफ डायरेक्शन इन मॅप्स. म्हणजे नकाशामध्ये डायरेक्शनचा वापर. इन अ मॅप डायरेक्शन आर ऑलवेज शोन. आपण बघतो की मॅपमध्ये आपल्याला डायरेक्शन्स दाखवलेल्या असतात, दिशा दाखवलेल्या असतात. हे बघा इकडं ह्या साईडला आता रेड होते बघा, तिथं त्या डायरेक्शन्स असतात. दे आर इंडिकेटेड विथ द हेल्प ऑफ ॲन ॲरो पॉइंटिंग नॉर्थ. आणि त्या काय केलेलं असतं, दिशा त्यासाठी नकाशात दिशा चक्र दिलेले असते नकाशातील, त्यामुळे दिशा समजतात आपल्याला. द डायरेक्शन ऑन द मॅप हॅव बी मॅच्ड विथ द डायरेक्शन ऑन द ग्राउंड बिफोर रीडिंग द मॅप. मीन्स नकाशा वाचनापूर्वी आपण काय करायचं असतं, त्यातील ज्या दिशा दिलेल्या असतात नकाशातील, त्या आपल्या परिसरानुसार आपण त्या घ्यायच्या असतात. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. हे बघा इथं परिसर पण दाखवला आणि त्यांनी डायरेक्शन्स पण दाखवलेल्या आहेत. दॅट इज द मॅप मस्ट बी अलाइन विथ द डायरेक्शन ऑन द ग्राउंड. आता इथं बघा 4 दिशा दाखवल्या, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. त्यासाठी आपण आता एक एक्झाम्पल पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, the east on the map be matched to the east of your surrounding. म्हणजे पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी लागते. आपल्या परिसर आणि त्या मॅपमध्ये दिलेला मॅपमध्ये दिलेली ईस्ट दिशा, आपल्या परिसरातील ईस्ट आणि मॅपमध्ये दिलेली ते आपण जुळवून घ्यावी लागते. बाय डुईंग धिस you can tell at once the direction of the place shown on a map. म्हणजे असे केल्यामुळे नकाशामधील ठिकाणे, नेमकी ठिकाणे कोणत्या दिशेला आहेत ते तुम्हाला लगेच समजतं. यूज धिस मेथड व्हाईल रीडिंग द मॅप इन युअर टेक्स्टबुक टू. आता तुम्हाला हे लगेच कळेल की पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचताना सुद्धा ही पद्धत आपण वापरायची आहे. म्हणजे आपल्याला जे आता बुकमध्ये दिलेत बघा नकाशे पुढच्या पेजवर, ते पण वाचताना आपण तसंच करायचं आहे. आपण जिथं बसू किंवा आपण आता जर क्लासमध्ये असतो तर क्लासमध्ये ज्या बाजूला ईस्ट दिशा येईल, वेस्ट येईल, त्याच डायरेक्शनला आपण ते मॅप रीडिंग पण करायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमचं डोकं चालवायचं आहे. 1. स्टँड फेसिंग द रायझिंग सन. आपण सूर्याकडे तोंड करून उभे राहा. इन विच डायरेक्शन इज युअर राईट इयर. आता तुमचा उजवा कान कोणत्या दिशेला आहे. अँड इन विच डायरेक्शन इज युअर लेफ्ट इयर. आणि तुमचा लेफ्ट म्हणजेच डावा कान कोणत्या बाजूला आहे, कोणत्या दिशेला आहे, हे तुम्हाला आता सांगायचं आहे. बघा काय केलंय, पहिल्यांदा आपण पूर्व दिशेला तोंड करून, पूर्व दिशा जिथून आपल्याला सूर्य दिसतो तिकडं तोंड करून उभं राहायचं. आणि त्याच्यानुसार आपण आपला राईट इयर कोणत्या बाजूला डायरेक्शनला आहे आणि लेफ्ट इयर कोणत्या डायरेक्शनला आहे ते आपण बघायचं आहे.
बघा, इफ आय विल बी स्टँडिंग फेसिंग रायझिंग सन, मी जर पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिलो, माय राईट इयर इज इन द साऊथ. मग आता त्याचा राईट इयर कोणत्या डायरेक्शनला येईल? साऊथला येईल. अँड लेफ्ट इयर इज इन द नॉर्थ डायरेक्शन, आणि लेफ्ट इयर कुठं येईल? नॉर्थ डायरेक्शनला येईल. आता तुम्ही हे घरी करून पहा. नंतर स्कूल चालू झालं की मी विचारते. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन विच डायरेक्शन विल युअर शॅडो फॉल ॲट सनसेट? सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल? ज्यावेळेस सूर्य मावळतो म्हणजे संध्याकाळी सनसेट होतो ना, तेव्हा तुम्ही बघायचं की तुमची सावली कोणत्या दिशेला पडते. हे तुम्ही काय करायचं? आज बघा, सूर्य मावळताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडते. ॲट द सनसेट द शॅडो वूड फॉल इन द ईस्ट डायरेक्शन. ईस्टच्या विरुद्ध काय असतं? वेस्ट. म्हणजे आता वेस्टला सूर्य मावळतो, सूर्य सनसेट होतो म्हणल्यावर आपली सावली कोणत्या डायरेक्शनला पडणार? ईस्ट डायरेक्शनला. ओके. डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री. म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, स्टेट म्हणजे राज्य, आणि कंट्री म्हणजे आपला देश. इंडिया इज माय कंट्री. वी हॅव बीन रीडिंग धिस सेंटेन्स इन द प्लेज इवर सिन्स स्टँडर्ड 1. आपण आता पहिलीपासून शिकत आलेलो आहोत. आपली प्लेजच आहे इंडिया इज माय कंट्री. आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे. हे आपण शाळेत पहिलीपासून शिकत आलेलो आहोत. यू मस्ट हॅव रीड द वर्ड स्टेट, नेशन अँड वर्ल्ड. आता तुम्ही आत्तापर्यंत हे शब्द काय केलेले आहेत? ऐकलेलेच आहेत. स्टेट, नेशन, वर्ल्ड. म्हणजे स्टेट म्हणजे राज्य, नेशन म्हणजे आपला राष्ट्र, अँड वर्ल्ड म्हणजे जग. हे शब्द तुम्ही आतापर्यंत वाचलेले आहेत. इन धिस टेक्स्टबुक टेक्स्टबुक 2 you will find the words earth, world, country, state, district, तालुका and villages in many places. आता आपल्याला ह्या पुस्तकामध्ये आता ह्या टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पृथ्वी, जग, देश, अर्थ म्हणजे पृथ्वी, वर्ल्ड म्हणजे जग, कंट्री म्हणजे देश, स्टेट म्हणजे राज्य, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, आणि तालुका म्हणजे तालुका माहिती आहे आपल्याला, आपण म्हणतो तालुका कराड, अँड विलेज म्हणजे गाव. ह्या सगळे शब्द आता आपल्याला ह्याच्यामध्ये आलेले आहेत. स्टेट बघा, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज. विलेज म्हणजे गाव. कम लेट्स गेट टू नो डिस्ट्रिक्ट, स्टेट, कंट्री, द अर्थ अँड द वर्ल्ड. आता आपण काय करूया? जिल्हा, राज्य, देश, पृथ्वी व जग यांची तोंड ओळख करून घेऊया. अँड वर्ल्ड. ओके. वी लिव्ह इन अ हाऊस. आपण कुठं राहतो? घरामध्ये राहतो. आवर हाऊसेस आर बिल्ड ऑन अ लँड. आपली घरं जमिनीवरती बांधलेली असतात. दिस लँड इज स्प्रेड व्हेरी फार अँड वाईड. ही जमीन खूप दूरपर्यंत पसरलेली असते. ए व्हास्ट सेक्शन ऑफ लँड ऑन द अर्थ इज कॉल्ड कॉन्टिनंट. आणि जो
अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला काय म्हणतात? खंड म्हणतात. कॉन्टिनंट म्हणजे खंड. लाईक कॉन्टिनंट्स salt water to occupies the surface of the earth. आपल्या पृथ्वीवर काय झालेलं आहे? खंडाप्रमाणे खारट पाणी देखील पसरलेलं आहे. त्यालाच काय म्हणतात? महासागर म्हणतात. साल्ट वॉटर सगळीकडे पसर, त्यालाच आपण दिस पार्ट इज कॉल्ड ओशियन, म्हणजे त्यालाच आपण महासागर म्हणतो किंवा त्याला महासागर असे म्हणतात. द अर्थ इज ऑल्सो कॉल्ड द वर्ल्ड. पृथ्वीला जग असेही म्हणतात. देअर आर मेनी कंट्रीज ऑन द लँड ऑन द अर्थ. आपल्या पृथ्वीवर अनेक देश आहेत. द कंट्रीज आर मेड अप ऑफ सर्वल स्टेट. हे देश अनेक राज्यांचे मिळून झालेले आहेत. हे जे सगळे देश आहेत ते काय झालेत? अनेक राज्यांचे मिळून झालेले आहेत. वी लिव्ह इन दिस स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. आपण कुठं राहतो? आपलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. आवर कंट्री इंडिया इज मेड अप ऑफ मेनी सच स्टेट्स. आणि आपला देश अशा अनेक राज्यांचा मिळून आपला भारत देश तयार झालेला आहे. मॅप्स ऑफ आवर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट इंडिया अँड द वर्ल्ड हॅव बीन गिवन इन दिस लेसन. आता आपल्या तुमचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत देश व जग हे नकाशे सोबत आपल्या ह्या बुकमध्ये दिलेले आहेत. तर ह्या नकाशाबद्दल जी काही दिलेली आहे कृती ती आपण आता पूर्ण करायची आहे. ओके. ह्या आपल्याला ॲक्टिव्हिटी मॅपच्या ह्याच्यावरती बेसवर आपल्याला ह्या कंप्लीट करायच्या आहेत. ओके. डू यू नो? स्टुडंट्स, आपल्याला जर नकाशाचे वाचन करायचे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला असंच आपण नकाशाचं वाचन करणार आहे का? तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले असतं? द इंडेक्स इन अ मॅप. त्याच्यामध्ये आपल्याला सूची दिलेली असते, इंडेक्स दिलेले असते. त्याचा यूज करून आपण नकाशा वाचन करायचं असतं. आता बघा, द इंडेक्स इन अ मॅप सिम्बॉल्स, पिक्चर्स, साइन्स अँड डिफरंट शेड्स ऑफ कलर्स आर यूज्ड टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन अ मॅप. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सिम्बॉल्स, पिक्चर, शेड्स वगैरे दिलेले असतात. त्याच्यानुसार आपण कलर वगैरे दिलेले असतात किंवा डॉट डॉट असे. मग ते कशासाठी दिलेत काय हे अगोदर तिथं आपल्याला एका कोपऱ्यामध्ये त्यांनी दिलेलं असतं. मग त्याच्यानुसार आपण काय करू शकतो? बघू शकतो. आता बघा, इथं या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे. हे दिसलं का तुम्हाला? ह्या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे बघा. A list of these symbols etc. given along with the map. आपल्याला ह्या मॅपमध्ये दिलेलं असतं बघा. आता इथं आहेच, हे दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला इंडेक्स दिलेली असते. हे दिसलं का तुम्हाला? इथं दिस लिस्ट इज कॉल्ड इंडेक्स. ह्यालाच काय म्हणतात? ह्यालाच इंडेक्स म्हणतात. ओके. ह्याचाच यूज करून आपण आपल्या नकाशाचं वाचन करायचं आहे. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. वी मेड यूज ऑफ द रायझिंग सन टू डिटरमाइन डायरेक्शन्स. अदर कंपोनंट्स ऑफ नेचर कॅन ऑल्सो बी ऑफ हेल्प टू अस. म्हणजे दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग झाला.
निसर्गातील अनेक घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.